आज आपण बनवणार आहोत चना कोलीवडा। तर हे आहे 8 तास भिजवलेले चणे। तर याला आपण आता छानपैकी धुवून कुकरमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे। त्याच्यानंतर त्याच्यात 1-2 ग्लास पाणी टाकायचं, थोडंसं चवीपुरतं नमक टाकायचं आणि याला आपल्याला 2 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या याच्या। त्यानंतर एका भांड्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकले, त्याच्यात आपल्याला तिखट टाकायचं 4 ते 5 चमचा। त्याच्यानंतर अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट, त्याच्यानंतर त्याच्यात टाकले मी धने जिरे पूड, त्याच्यानंतर ओवा आणि चवीपुरतं नमक। तर हे सगळं छानपैकी मिक्स करून त्याच्यात आपल्याला 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लॉवर, 3 ते 4 चमचे बेसन आणि राईस फ्लावर घ्यायचं आहे। राईस फ्लॉवरमुळे त्याला छान असा कुरकुरीतपणा येतो। त्याच्यानंतर आपले उकळलेले चणे याच्यात ॲड करून त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। ही डिश एवढी टेस्टी लागते ना, तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा। तर हे आपल्याला आता गरम तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचे। एकदम कुरकुरीत होतात हे। एकदम उकळत्या तेलामध्ये तळून घ्या मस्तपैकी आणि एन्जॉय करा तुमचा चना कोलीवडा। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। वेळात वेळ देऊन हा व्हिडिओ बघितला त्यासाठी थँक्यू।